ठाण्याच्या दिशेने जाताना मुंब्रा स्थानकाजवळ उंच डोंगराच्या मध्यभागी एक मंदिर दिसते। मंदिरात कोरलेल्या या नयनरम्य मंदिरावर लोकल म्हणजे चर्चा रंगतात। त्या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही मुंब्रा स्थानकावर उतरावं लागेल। तुम्हाला सेंट्रल लाईनची गाडी पकडून मुंब्रा स्थानकातून पूर्वेला बाहेर पडले की या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। मुंब्रा स्थानकाबाहेरील जुना पुणे मुंबई महामार्ग ओलांडला की हे एक गल्ली या डोंगराकडे जाते। या गल्लीतून थोडे पुढे गेल्यास डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात। या पायऱ्या आपल्याला थेट मुंब्रा देवीच्या मंदिराकडे घेऊन जातात। याला दोन छोटी मंदिरे लागतात। एक हनुमानचं मंदिर आहे आणि एक आसरा देवीचे मंदिर आहे। ते सुद्धा खूप छान आहे बघण्यासारखे। पावसाच्या दिवसामध्ये वातावरण हिरवेगार होऊन जाते, त्यामुळे चालल्याला एवढा त्रास वाटत नाही। मुंब्रा देवी मंदिरात 9 देवींच्या मूर्ती आहेत। या 9 मूर्ती दगडात कोरलेल्या असून त्यावर कशरूप कोरलेले आहे। नवरात्रीच्या दिवसात मंदिरात भाविकांची गर्दी असते। मुंब्रा देवीचे मंदिर डोंगरात असल्याने सहसा येथे भाविक परिवारासह जास्त जात नव्हते। मात्र मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था भगत यांनी केल्याने भाविक आता परिवारासह मंदिरात जाऊन आई मुंब्रा देवीचे दर्शन घेतात। आज मी आलो आहे मुंब्र्याला। मुंब्रा देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण एवढा मोठा डोंगर आणि ह्या पायऱ्या चढून इथपर्यंत येतात आणि आईचे दर्शन घेतल्यानंतर तृप्त होतात। पायऱ्या चढताना जर तुम्हाला थकायला झाले तर तिथे बेंच म्हणजे बसण्याची सोय असे केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे आराम करून परत चढू शकता पायऱ्या। नवरात्रीचे 9 दिवस मुंब्रा देवी मंदिरात उत्सवाचे वातावरण असते। विशेष म्हणजे येथे मागितलेली प्रत्येक इच्छा देवीकडून पूर्ण होते। विशेषतः संतती मिळावी म्हणून भक्त मातेच्या चरणी मस्तक ठेवतात आणि माता ही इच्छा पूर्ण करते असे मानले जाते। बोलो अंबे माते की जय। मंदिरामध्ये मूर्तीचे देवीचे फोटो काढण्यास मनाई असल्याकारणाने मी आपणास ते दाखवू शकत नाही। तर वरतून मुंब्रा देवीवरून दिसणारे हे कालचं मुंब्रा स्टेशन, त्याचं विहंगम दृश्य मुंब्रा। आपण तिथून त्या रेल्वे स्टेशन तिकडे आहे ते, आणि तिथून आपण चालत त्या इथे आलो
ह्या तो रस्ता क्रॉस करून खालून ते हे 2 मंदिरं लागली आपल्याला आणि तिथून आपण ह्या वरती या टोकावर आलो. 750 पायऱ्या चढून आलो वरती. मुंब्र्याच्या या डोंगरावरून ठाण्याच्या खाडीचे अप्रतिम दृश्य दिसते. पावसाळ्यात येथे छोटे छोटे धबधबे निर्माण होत असल्याने भोवतालचा परिसर खूपच निसर्ग सुंदर दिसतो. पावसाळ्यात बरीच माकडेही या परिसरात असल्याने त्यांच्या मरकटलीला पाहत डोंगर चढण्यास वेगळी मजा असते. इथून वरतून तुम्हाला दिसतंय ते मुंब्रा आणि पुढे जे दिसतंय ते दिवा थोडं धुरकटलेलं आहे. त्याच्या पुढे आहे ते डोंबोली. वरतून दिसणारा अप्रतिम नजारा, निसर्ग. मंदिरावरून दिसणारा हा पावसाचे दृश्य. खाली उतरत असताना ही मुलं पैशाचे झाड बघत होते. पैशाचे झाड म्हणजे भाविकांनी त्या झाडाला पैसे टोचले होते म्हणून ते पैशाचे झाड. चला तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो आणि गड उतार होतो. पुढे भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.